अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ज्या पद्धतीने आपण आपलं नवीन वर्ष साजरे करतो म्हणजेच कोणतं तर गुढीपाडवा. कारण की आपण मराठी माणसं आहोत आणि मराठी माणसाचं नवीन वर्ष हे गुढीपाडव्यापासून चालू होतं. पण हेही तितकंच खरं आहे की आता काही दिवसांनी आपल्या घरातील कॅलेंडर बदलणार आहे. कारण की 2025 संपून इंग्रजी नवीन वर्षाला म्हणजेच 2026ला सुरुवात होणार आहे. त्यामुळे एक लक्षात ठेवा, आपण ज्या काही चुका केल्या असतील ना 2025 मध्ये, ज्या काही चुका झाल्या असतील किंवा ज्या काही गोष्टी आपल्याला करायच्या होत्या पण त्या 2025 मध्ये करू शकलो नाही, तुम्हाला घर घ्यायचं होतं किंवा एखादा बिझनेस स्टार्ट करायचा होता, कोणतीही गोष्ट जी 2025 मध्ये राहिली आहे ती 2026 मध्ये करायची आहे. चुका ज्या झाल्या आहेत त्या चुकांमधून शीख घेऊन 2026 मध्ये आपल्याला त्या चुका परत होऊ द्यायच्या नाही आहेत, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. 2025 हे अगदी काही दिवसात संपत आहे आणि आता 2025 संपलं की सगळ्यात पहिली गोष्ट बदलणार आहे ती म्हणजे आपल्या घरातील कालनिर्णय. आणि आजचा व्हिडिओ देखील त्या संदर्भातील आहे. काय आपल्याला नवीन कालनिर्णय कोणत्या दिशेला लावायचा आहे आणि जुन्या कॅलेंडरचं काय करायचं आहे जेणेकरून ते तुमच्यासाठी शुभ ठरेल, त्यासाठीच आजचा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपले निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये. येणाऱ्या नवीन वर्षात तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामींनी पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या टॉपिकला सुरुवात करते. ते म्हणजे 2026च्या कालनिर्णयाची. खूप ठिकाणी 2026ची कालनिर्णय म्हणजे नोव्हेंबर चालू झाला की 2026चे कॅलेंडर मार्केटमध्ये अवेलेबल होतात. पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की आपल्या केंद्रामधील दिंडोरी प्रणीत कालनिर्णय घेऊन यावे. त्यामध्ये प्रत्येक सणाचा योग्य मुहूर्त, राहू काळ, नक्षत्र सगळी काही माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये मिळेल. त्यामुळे शक्य होत असेल तर तुम्ही केंद्रातून घेऊन या. आणि त्यासोबतच संक्रांती जवळ आलेली आहे, त्याच्यामुळे मी सांगेल की संक्रांतीला वाण म्हणून जर तुम्ही हे कॅलेंडर दिलं ना तर खूप चांगलं. कारण की तुमच्यामुळे अजून काही स्वामी सेवेकरी घडतील. त्याच्यामुळे फक्त मी तुम्हाला सजेस्ट करेल, बाकी तुमच्या यथाशक्तीने तुम्ही काहीही करू शकता. तुम्हाला कालनिर्णय द्यायचं, तुम्हाला दुसऱ्या कोणत्या गोष्टी द्यायच्यात त्या तुम्ही देऊ शकता संक्रांतीला. आणि हे प्रमोशन वगैरे काही नाही आहे, पण खूप छान डिटेल आहे, खूप सारी माहिती आहे दिंडोरी प्रणीत कालनिर्णयावर. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही स्वतःसाठी, किमान स्वतःसाठी तरी कालनिर्णय हे केंद्रातूनच घ्या, बाकी तुमची मर्जी. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जुनं कॅलेंडर. तर आपल्याला जुन्या कॅलेंडरचं काय करायचं आहे बघा. खूप लोक काय करतात, नवीन वर्ष आलं, नवीन कॅलेंडर आलं की जुनं कॅलेंडर कचऱ्यामध्ये फेकून देतात. पण आपल्याला असं करायचं नाही आहे. तुम्ही कुठलाही कालनिर्णय घ्या, अगदी प्रमोशनल कालनिर्णय म्हणजे बँकेचं वगैरे असेल ना तरी त्यावर देखील देवी देवतांचे फोटो असतात. प्रत्येक महिन्याला कोणता ना कोणता सण असतो आणि त्या सणाचा फोटो तिथे दिलेला असतो. मग आपल्या हातून आपल्या देवी देवतेचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. म्हणूनच कालनिर्णय डायरेक्ट कचऱ्यामध्ये फेकून द्यायचं नाही आहे. तुम्ही काय करू शकता, तुम्ही एखादा तुमच्या घराच्या आजूबाजूला जागा असेल तिथे छोटासा खड्डा करून त्यामध्ये ते कालनिर्णय टाकून वरती माती टाकू शकता. किंवा मग तुम्ही फोटो जे देवी देवतांचे आहेत तेवढे कट करून एका बकेटमध्ये पाणी घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही ते फोटो टाका आणि ते पाणी येण्यानंतर, फोटो विरघळल्यानंतर झाडांना तुम्ही ते पाणी टाकू शकता. पण लक्षात ठेवा, नदीमध्ये, पाण्यात, प्रवाहित पाण्यात देखील तुम्ही टाकू नका, कारण की आपलं पाणी आपण दूषित करायचं नाही आहे. त्याच्यामुळे एकतर पाण्यात टाकून तुम्ही ते पाणी झाडाला टाका किंवा मग जमिनीमध्ये थोडासा खड्डा करून त्यामध्ये कॅलेंडर टाकून वरती माती टाका. पण लक्षात ठेवा, आपल्या हातून आपल्या देवी देवतेचा अपमान झाला नाही पाहिजे. आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे कालनिर्णयाची दिशा, योग्य दिशा कोणती आहे बघा. आजकाल खूप सारे कालनिर्णय आपल्या घरी येतात. बँकेचे प्रमोशनल कालनिर्णय असतात, बिझनेसचे असतात, फायनान्सवाले खूप सारे कॅलेंडर आपल्या घरात येतात. म्हणून लोक काय करतात, इकडे एक लाव, तिकडे एक लाव, कुठेतरी दरवाजाच्या मागेच लाव, किचनमध्येच लाव.
पण जर तुमच्या घरात मांसाहार होत असेल ना, तर किचनमध्ये तुम्ही कालनिर्णय लावायचं नाही आहे. कारण की आपल्या घरामध्ये कधी मांसाहार बनवतो त्यावेळेस देवी देवतेचे फोटो तिथेच, ते चुकीचं आहे. त्याच्यामुळे मांसाहार ज्या घरात होतो तिथे किचनजवळ आपल्याला कालनिर्णय लावायचं नसतं. त्याचबरोबर आपल्याला योग्य अशी दिशा ठरवायची असते कालनिर्णयासाठी. जसं घड्याळ वेळ सांगतं ना, तसं कॅलेंडर काळ सांगतो. त्यामुळे ते योग्य दिशेलाच लागलं पाहिजे. काही हरकत नाही, कॅलेंडर तुम्ही हॉलमध्ये लावू शकता, बेडरूममध्ये लावू शकता. फक्त लक्षात ठेवा, दरवाजाच्या मागे एक लावायचं नाही, बाथरूमजवळ एक लावायचं नाही आणि मांसाहार करत असाल तर एकदम किचनला चिटकून लावायचं नाही. बाकी तुम्ही भिंतीला कुठलेही बेडरूम हॉलमध्ये लावू शकता. पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर दिशा. आणि 2 महत्त्वाच्या दिशा मानल्या जातात, त्या म्हणजे पूर्व आणि पश्चिम. त्यामुळे आपले कॅलेंडर हे पूर्व पश्चिम दिशेलाच लागलं पाहिजे. कारण की उत्तर आणि दक्षिण ह्या दिशेला का नाही, तर दक्षिण दिशा ही घड्याळासाठी देखील योग्य नाही आणि कॅलेंडरसाठी देखील दक्षिण दिशा ही योग्य नाही. कारण की दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते आणि म्हणूनच दक्षिण दिशेला कालनिर्णय व घड्याळ लावायचं नसतं. आणि त्याचसोबत आता तुम्ही म्हणाल की मग दक्षिणला नाही लावायचे तर उत्तरेला का नाही लावायचं? तर आपण काय करतो, कालनिर्णय बघताना जेव्हा उत्तरेला जरी लावला असेल तरी आपला चेहरा दक्षिणेकडे जातो आणि मग आपण पाहताना दक्षिणेकडे तोंड करून पाहतो. त्यामुळेच आपल्याला उत्तरेकडे पण तोंड करून नाही आणि दक्षिणेकडे पण तोंड करून नाही लावायचं आहे. कारण की उत्तरेला लावलं आणि तुम्ही दक्षिणेकडे जरी बघायला तरी तुमच्या माइंडमध्ये थोडीफार निगेटिव्हिटी निर्माण होऊ शकते. त्याच कारणामुळे आपल्याला उत्तर आणि दक्षिण दिशा सोडून पूर्व आणि पश्चिम, जेणेकरून तोंड आपण कालनिर्णय बघताना देखील आपल्याला पूर्व किंवा पश्चिमच दिशा मिळेल. त्याच कारणामुळे आपल्याला पूर्व आणि पश्चिम दिशेला कालनिर्णयाचं तोंड करायचं आहे. म्हणजेच कालनिर्णय त्या भिंतीला लावायचा आहे, पूर्व किंवा पश्चिमेला. बाकी तुमची मर्जी आहे. कारण की खूप लोकांना वाटतं की काहीतरी आहे, ही काही पण सांगते. पण हे सत्य आहे. केंद्रामध्ये देखील सांगितलं आहे की आपल्या घराचं कालनिर्णय पूर्व आणि पश्चिम दिशेलाच असायला हवं, पूर्व किंवा पश्चिम दिशेला. कारण की त्याने घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहते. कॅलेंडर हे काळ सांगतं आणि काळ, आपला योग्य काळ तेव्हाच येईल जेव्हा तुमचं कॅलेंडर पूर्व किंवा पश्चिम दिशेला असेल. बाकी तुमची मर्जी, तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे, नाही ठेवायचा आहे.